Welcome to Pustak Katta YouTube channel. Today we are going to learn about second chapter, The Cycle of Anxiety, from book The Art of Letting Go by Miles Niska. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी डोकावतोच. हो, अगदी प्रत्येक व्यक्तीच्या. बरोबर. म्हणजे समजा आपण एका अगदी सुरक्षित जागी बसलोय, बाहेर हवा छान आहे, कोणताही प्रत्यक्ष धोका नाहीये, पण अचानक हृदयाचे ठोके वाढू लागतात, हाताला घाम फुटतो, श्वास घ्यायला त्रास होतो, जणू काय एखादा वाघ समोर उभा आहे, पण प्रत्यक्षात तिथे कोणीच नसतं. हां, हे खूप भयानक असतं. हो ना. मग हे असं का घडतं? तर फक्त एका विचारामुळे. भविष्यात काहीतरी वाईट घडेल हा एक साधा विचार शरीराला थेट हाय अलर्टवर घेऊन जातो. आज आपण या अतिविचार आणि चिंता म्हणजेच ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी या चक्रव्यूहाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. माइल्स निस्का यांच्या पुस्तकाच्या आधारे हे दुष्टचक्र कसं चालतं हे आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या वैज्ञानिक बाजूकडे वळण्यापूर्वी मला इथे अमित रे यांचा एका सुंदर वाक्याची आठवण येते. पुस्तकातही त्याचा खूप छान संदर्भ दिलाय. अच्छा, काय आहे ते वाक्य? ते म्हणतात की आयुष्यातील चिंतेवर मात करायची असेल तर वर्तमानात जगा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. क्या बात आहे. ऐकायला किती शांत वाटतं ना हे. हो, ऐकायला खूप सोपं वाटतं, पण कसं आहे, जेव्हा आपलं मन भविष्यातल्या एखाद्या काल्पनिक संकटाच्या भीतीने पूर्णपणे ग्रासलेलं असतं तेव्हा हेच वर्तमानात राहणं एखाद्या हिमालया एवढ्या मोठ्या आव्हानासारखं वाटतं. आणि या पुस्तकाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. हे फक्त असं करा सांगून थांबत नाही, तर आपला मेंदू वर्तमानात राहायला एवढा विरोध का करतो हे अगदी आतून उलगडून दाखवतं. अगदी अचूक बोललात तुम्ही. म्हणजे जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हाच खरी जाणीव होते की आपला मेंदू किती भरकटलेला आहे. तो शांत बसायला तयारच नसतो. आता मला सांगा, हे जे चिंतेचं चक्र आहे याची सुरुवात नक्की कुठून होते? कारण कोणीही मुद्दाम होऊन स्वतःला असा त्रास देत बसत नाही. होय, मुद्दाम कोणीच करत नाही. या प्रश्नाचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेतच दडलंय. पुस्तकात याला मेंदूच्या एका ट्रिगर रिस्पॉन्स प्रक्रियेशी जोडलंय. म्हणजे कसे, जेव्हा कोणतीही ताणतणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपल्या मेंदूचा एक भाग लगेच कामाला लागतो. त्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स किंवा PFC असं म्हणतात. अच्छा, PFC म्हणजे हा भाग नक्की काय करतो? हा PFC म्हणजे जणू काही आपल्या मेंदूचा मुख्य व्यवस्थापक किंवा CEO असल्यासारखा आहे. ओहो. हो. सामान्य परिस्थितीत त्याचं काम काय असतं? तर परिस्थितीचं विश्लेषण करणं, तर्कशुद्ध विचार करणं आणि समस्येवर उपाय शोधणं. पण इथेच काहीतरी गडबड होते. बरोबर. अगदी बरोबर. इथेच मोठी गोम आहे. जे लोक खूप अतिविचार करतात किंवा सतत चिंतेत असतात ना, त्यांचा हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हायपर ऍक्टिव्ह होतो. म्हणजे तो गरजेपेक्षा खूपच जास्त वेगाने धावू लागतो. अरे बापरे. म्हणजे जो भाग आपल्याला शांतपणे समस्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करायला हवा तोच ओव्हरड्राईव्ह मध्ये जातो आणि परिस्थिती अधिकच बिघडवतो. हो, अगदी तेच होतं. तो इतका अतिसक्रिय होतो की समस्येवर उपाय शोधण्याऐवजी तो फक्त संभाव्य समस्या शोधण्यावरच लक्ष केंद्रित करतो. तो जणू एक रडार बनतो जो सतत धोक्याची चाहूल घेत असतो. आणि यातूनच मग रुमिनेशन नावाची एक अत्यंत घातक प्रक्रिया सुरू होते. रुमिनेशन म्हणजे एकाच विचारावर अडकून राहणं का? हो, रुमिनेशन म्हणजे एकाच नकारात्मक विचारावर वारंवार रेंगाळत राहणं. हे समजण्यासाठी आपण मसल मेमरीचं उदाहरण घेऊ शकतो. जेव्हा आपण एखादा वाद्य वाजवायला शिकतो किंवा एखादा व्यायाम वारंवार करतो तेव्हा आपल्या स्नायूंना त्याची सवय होते. बरोबर. हो, नक्कीच. म्हणजे सवयीने ते आपोआप होऊ लागतं. तो मला वाटतं या रुमिनेशन प्रक्रियेचं ते सामाजिक कार्यक्रमाचं उदाहरण पुस्तकात खूप भारी दिलंय. हो, ते सोशल इव्हेंटचं उदाहरण खूपच चपखल आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या पार्टीला किंवा ऑफिसच्या मीटिंगला गेलोय. सगळं काही छान पार पडतं, पण घरी आल्यावर आपला मेंदू काय करतो? तो चांगल्या गोष्टी अजिबात आठवत नाही. अगदी बरोबर. तो चांगल्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि मी त्या व्यक्तीशी बोलताना तो शब्द का वापरला, मी हसताना विचित्र तर दिसत नव्हतो ना, अशा प्रश्नांच्या जंजाळात अडकतो. यातूनच काय होईल जर किंवा व्हॉट इफ्सची साखळी सुरू होते. काय होईल जर माझी खिल्ली उडवली गेली तर, असं काहीतरी. हो. आणि तिथून काय होईल जर या एका चुकीमुळे माझी नोकरीच गेली तर. म्हणजे बघा, एका क्षुल्लक गोष्टीवरून थेट नोकरी जाण्यापर्यंतचा प्रवास मेंदू अवघ्या काही सेकंदात पूर्ण करतो. यामुळे माणसाची निर्णय घेण्याची क्षमताच गोठून जाते.
हे ऐकताना मला एक खूप रंजक साधर्म्य सुचतंय. पुस्तकात तो जो संदर्भ दिलाय ना, स्वतःचीच शेपूट पकडण्यासाठी गोल गोल फिरणाऱ्या कुत्र्याचा, तो येथे अगदी तंतोतंत लागू पडतो. तो कुत्रा वेड्यासारखा फिरत राहतो, दमून जातो, पण हाती काहीच लागत नाही. किंवा मला वाटतं हे अगदी एखाद्या अडकलेल्या जुन्या ऑडिओ रेकॉर्डसारखं आहे. बरोबर. जी रेकॉर्ड एकाच बेसूर ओळीवर अडकलीये आणि तीच ओळ पुन्हा पुन्हा वाजवत आहे. आपण ती बंदही करू शकत नाही आणि तो कर्कश आवाज सतत डोक्यात घुमत राहतो. हे अडकलेल्या रेकॉर्डचं उदाहरण खरोखरच अप्रतिम आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे डोक्यात घुमणारं बेसूर गाणं आहे ना, ते केवळ डोक्यापुरतं मर्यादित राहत नाही. अच्छा, म्हणजे ते शरीरातही उतरतं. हो, आणि इथेच आपण या चर्चेच्या एका अत्यंत गंभीर वळणावर येतो. ते म्हणजे माइंड बॉडी कनेक्शन. हे काल्पनिक विचारांचं चक्र आपल्या प्रत्यक्ष शरीरात कसं उतरतं आणि शरीराची कशी तोडफोड करतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. कारण चिंता ही अनेकदा केवळ एक मानसिक स्थिती आहे असंच वाटत असतं. पण जेव्हा डोक्यात हे भविष्यातल्या धोक्यांचं वादळ सुरू असतं, तेव्हा शरीराच्या आत नक्की कोणते रासायनिक बदल घडत असतात. सुरुवातीला मी जे वाघाचं उदाहरण दिलं तसाच काहीसा प्रकार इथे घडतो का? हो, अगदी तसाच प्रकार घडतो. उत्क्रांतीच्या काळात आपला मेंदू अशा प्रकारे विकसित झालाय की जेव्हा जीवघेणा धोका समोर असतो तेव्हा तो तातडीने शरीराला फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळ काढा या प्रतिसादासाठी तयार करतो. म्हणजे लढण्यासाठी ताकद देतो. बरोबर. या प्रक्रियेत मेंदू ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल सारखी अत्यंत शक्तिशाली संप्रेरकं शरीरात सोडतो. हे हार्मोन्स शरीराला शारीरिक संघर्षासाठी सज्ज करतात. पण आजच्या काळात आपल्यासमोर खरोखरचा वाघ नसतो. आजच्या काळात न वाचलेला ईमेल किंवा लोनचा हप्ता हाच आपला वाघ असतो. अगदी. पण मेंदूला काल्पनिक भीती आणि खरा धोका यातला फरक ओळखता येत नाही. त्यामुळे तो कॉर्टिसॉल सोडत राहतो आणि परिणामी हृदयाची धडधड वाढणं, छातीत जडपणा वाटणं, हाताला घाम येणं अशी लक्षणं दिसू लागतात. हे सगळं तात्काळ घडतं. पण जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात हे अडकलेलं रेकॉर्ड 24 तास वाजत असेल तर शरीर सतत या हाय अलर्टवर राहील. मग त्याचे शरीरावर कोणते दीर्घकालीन परिणाम होतात? हाच तर या दुष्टचक्राचा सर्वात धोकादायक भाग आहे. जर अतिविचार दीर्घकाळ टिकून राहिला तर शरीर सतत हायपर अराउजल स्थितीत अडकून पडतं. म्हणजे शरीराची धोक्याची घंटा सतत वाजत राहते. बापरे. हो. कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हॉर्मोन सतत रक्तात मिसळत राहिल्याने रक्तदाब वाढतो, हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. सततच्या ताणामुळे मायग्रेन आणि पाठदुखी सुरू होते. झोपेचं चक्र पूर्णपणे बिघडतं आणि सर्वात गंभीर म्हणजे काय? कॉर्टिसॉलच्या सततच्या अस्तित्वामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युन सिस्टम लक्षणीयरित्या कमकुवत होते. थांबा, मला इथे एक शंका आहे. हे जरा समजायला कठीण जातंय. आपण म्हणतोय की फक्त डोक्यात चाललेल्या एका काल्पनिक भीतीमुळे, जी गोष्ट अजून घडलेली नाहीये, माझा मेंदू माझ्याच रोगप्रतिकारक शक्तीला बंद पाडू शकतो. हे का सायफाय चित्रपटासारखं वाटतंय? मला मान्य आहे, हे आश्चर्यकारक वाटतं, पण हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्य आहे. म्हणजे केवळ विचारांमुळे पांढऱ्या पेशींची ताकद कमी होऊ शकते? होय. जेव्हा शरीर सतत धोक्याच्या सावटाखाली असतं तेव्हा मेंदू शरीराची सर्व ऊर्जा फक्त जगण्यासाठी वळवतो. पचनक्रिया, पुनरुत्पादन आणि रोगप्रतिकारक शक्ती या दीर्घकालीन यंत्रणांना मेंदू तात्पुरतं पॉज करतो. मन आणि शरीर वेगळे नाहीत, ती एकच गुंतागुंतीची यंत्रणा आहे. मनाला जो त्रास होतो त्याचे थेट पडसाद पेशींवर उमटतात. बापरे. जेव्हा चिंतेचा एवढा मोठा शारीरिक आणि जैविक आधार आहे, तिचे थेट परिणाम हृदयावर आणि इम्युन सिस्टीमवर होत आहेत, तेव्हा मला एका गोष्टीचं खूप नवल वाटतं. आजही समाजात अनेक लोक असं का म्हणतात की अरे हे सगळं तुझ्या डोक्यात आहे, तू मनावर घेतलं की सगळं ठीक होईल. हा समाजाचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे आणि इथूनच आपण चिंतेबद्दलच्या गैरसमजांकडे वळतो. तुम्ही आत्ता जो उल्लेख केलात तो सर्वात जास्त पसरलेला पहिला गैरसमज आहे की चिंता ही फक्त मनाचा खेळ आहे. हो ना. लोकांना वाटतं इच्छाशक्ती वापरली की सगळं ठीक होईल. बरोबर. पण सत्य हे आहे की ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे जिचा थेट संबंध मेंदूच्या रासायनिक रचनेशी आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्तीला असं म्हणू शकत नाही की तुझा मोडलेला पाय हा फक्त तुझ्या मनाचा खेळ आहे, तू सकारात्मक विचार कर आणि धावायला लाग. तसंच हे आहे. अगदी योग्य उदाहरण दिलंत. आणि याच पहिल्या गैरसमजातून दुसरा एक वेदनादायक गैरसमज जन्माला येतो. तो म्हणजे लोक चिंतेला कमकुवतपणा समजू लागतात. म्हणजे ज्याला अँक्झायटी आहे तो भित्रा आहे असं मानलं जातं. हो, आणि हे खूप हानिकारक आहे.
पण विज्ञानानुसार याचा व्यक्तीच्या खंबीरपणाशी कोणताही संबंध नसतो. अनुवंशिकता, मेंदीतील रसायनांचं असंतुलन याला कारणीभूत असतात. चिंता भेदभाव करत नाही, ती जगातल्या सर्वात यशस्वी आणि ताकदवान व्यक्तीलाही ग्रासू शकते. आणि नेमक्या ह्याच टॅगमुळे लोक आपली चिंता लपवू लागतात, नाही का? त्यांना वाटतं लोक जज करतील. यातूनच मला वाटतं ती हाय फंक्शनिंग अँझायटी किंवा अदृश्य चिंता ही संकल्पना समोर येते. पुस्तकातली ही संकल्पना मला खूप महत्वाची वाटली. अगदी बरोबर जोडलेत तुम्ही. लोकांचा समज असतो की ज्याला अँझायटी आहे ती व्यक्ती नेहमी थरथरणारी, नखं चावणारीच दिसली पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं नसतं. मग हे कसं दिसतं? शांतपणे तरंगणाऱ्या बदकासारखे असतात. वरून पाहताना ते अत्यंत शांत आणि यशस्वी दिसतात, पण पाण्याखाली त्यांचे पाय सतत वेड्यासारखे पॅडल मारत असतात. बाहेरून हसऱ्या दिसणाऱ्या या व्यक्तीच्या मनात विना ब्रेकच्या गाड्यांसारखे विचार धावत असतात. हे किती थकावणारं असेल. दिवसभर चेहऱ्यावर एक मुखवटा लावायचा आणि आतून एका अदृश्य युद्धाशी लढायचं. अशा व्यक्ती कुटुंबालाही याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. म्हणूनच मला वाटतं अशा लोकांसाठी एक सुरक्षित जागा निर्माण करणं खूप गरजेचं आहे. पण अनेकदा जेव्हा ही लोक मदत मागतात तेव्हा त्यांना उपायांचा भडीमार केला जातो. हाही एक गैरसमजच आहे ना? होय, हा तिसरा गैरसमज आहे, वन साइज फिट्स ऑल. लोकांना वाटतं की जर मला सकाळी योगासने केल्याने शांतता मिळाली तर तोच उपाय जगातील प्रत्येकाची चिंता दूर करेल. पण प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो. काहींसाठी जिममध्ये घाम गाळणं उत्तम मार्ग असतो, तर काहींना ध्यान मदत करतं. काहींसाठी थेरपिस्टशी बोलणं हाच मार्ग उरतो. प्रत्येकाला स्वतःचा मार्ग शोधावा लागतो. म्हणजे आपण आता समस्येच्या मुळाशी पोचलोय. PFC कसा अडकतो, कॉर्टिसॉल काय करतं आणि गैरसमज माणसाला कसं एकटं पाडतात हे आपण पाहिलं. पण आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. हे चक्र तोडायचं कसं? जर आपला मेंदूच आपल्या विरुद्ध कट रचत असेल तर पुस्तकात कोणते व्यावहारिक उपाय सुचवले आहेत? या पुस्तकाचं सर्वात मोठं यश हेच आहे की ते तुम्हाला कोणतेही अशक्य वाटणारे चमत्कार करायला सांगत नाही. सुरुवात अगदी छोट्या पावलांनी करायची असते. आणि यातला सर्वात पहिला उपाय आहे शारीरिक हालचाल. शारीरिक हालचाल? हो. जेव्हा चिंतेमुळे तुमचं डोकं काम करणं बंद करतं तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचा वापर करून मेंदूला शांत करू शकता. पण मला इथे एक शंका आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आधीच अतिविचार करून पूर्णपणे खचलेली असते तेव्हा तिला जिममध्ये जाण्याची प्रेरणा कशी मिळेल? हे तर एखाद्या थकलेल्या माणसाला डोंगर चढायला सांगण्यासारखं आहे. हा अतिशय रास्त प्रश्न आहे. आणि म्हणूनच पुस्तकात स्पष्ट केलंय की जिममध्ये जाऊन जड वजने उचलण्याची अजिबात गरज नाही. दिवसातून फक्त 10 मिनिटं घराबाहेर पडून चालण्याची सवय लावली तरी ती पुरेशी आहे. फक्त 10 मिनिटं चालणं? हो, कारण जेव्हा आपण चालतो तेव्हा शरीरात एंडोर्फिन नावाचे फील गुड हॉर्मोन्स स्रवतात. हे हॉर्मोन्स तात्काळ ताण कमी करतात. शिवाय चालण्याने तुम्हाला स्वतःच्या शरीरावर नियंत्रण असल्याची भावना मिळते. जेव्हा मेंदू नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं वाटतो तेव्हा या लहान कृतीतून आपण ते नियंत्रण परत मिळवतो. अच्छा, म्हणजे शरीराच्या हालचालीतून आपण मेंदूला ऑल इज वेल असा सिग्नल देतो. हे खूपच सोपं आणि प्रभावी आहे. आणि यानंतर जीवनशैलीतील इतर बदलांचा, जसे की झोपेचा किती वाटा असतो? झोप तर या प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे. झोप ही आपल्या मेंदूसाठी एका क्लिनिंग सायकल सारखी असते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचा मेंदू भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग नीट चालू शकत नाही. त्यामुळे झोपेपूर्वी स्क्रीन बंद करणं, शांत संगीत ऐकणं या सवयी लावणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळे उपाय शरीराला शांत करण्यासाठी उत्तम आहेत. पण जेव्हा अचानक एखादा नकारात्मक विचार डोक्यात घुसतो आणि हल्ला करतो तेव्हा त्या क्षणी काय करायचं? मला वाटतं यावर पुस्तकात कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग ही संकल्पना मांडली आहे. ती नक्की काय आहे? कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे आपल्याच विचार करण्याच्या पद्धतीला आव्हान देणं. ओव्हर थिंकिंग करणारे लोक नेहमी सर्वात वाईट काय होऊ शकतं याचाच विचार करतात. याला कॅटेस्ट्रोफायझिंग म्हणतात. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग आपल्याला ही पद्धत ओळखायला शिकवतं. जेव्हा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला थेट अंतिम सत्य मांडण्याऐवजी आपण त्याला प्रश्न विचारायला हवा. वा, हे ऐकताना मला एक अतिशय भारी साधर्म्य सुचतंय. हे कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे जणू काही आपणच आपल्या नकारात्मक विचारांच्या विरुद्ध उभे असलेले बचाव पक्षाचे वकील आहोत. अरे वा, छान उदाहरण आहे हे. हो ना. म्हणजे विचार करा, डोक्यात कोर्टाचं कामकाज सुरू आहे. तुमचा नकारात्मक विचार हा सरकारी वकील आहे जो म्हणतोय तू हे प्रेझेंटेशन पूर्णपणे खराब करणार आहेस.
तेव्हा आपण एक हुशार वकील म्हणून उभं राहायचं आणि उलट तपासणीत विचारायचं, ऑब्जेक्शन, तुझ्याकडे याचा काही ठोस पुरावा आहे का? याआधी मी अशी अनेक प्रेझेंटेशन यशस्वीपणे दिली आहेत. ही स्वतःशीच केलेली उलट तपासणी आहे. अगदी अचूक. जसा एका खऱ्या कोर्टात पुराव्याशिवाय आरोपाला अर्थ नसतो, तसंच इथेही घडतं. जेव्हा तुम्ही पुराव्याची मागणी करता तेव्हा लक्षात येतं की त्या भीतीला काही आधारच नाहीये आणि मग तुम्ही ती केस तिथेच डिसमिस करून टाकता. आपण आपल्या विचारांचे गुलाम नाही, हेच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग शिकवतं. ही खरोखरच खूप सशक्त करणार आहे. आपण स्वतःचे वकील बनणं ही कल्पनाच खूप ताकद देणारी आहे. आज आपण खरोखरच एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवासाचा अनुभव घेतला. आपला PFC कसा अडकतो, रुमिनेशन कसं होतं, कॉर्टिसॉल इम्युन सिस्टीम कशी खराब करतं हे आपण पाहिलं. आणि आपण गैरसमजही दूर केले. नक्कीच. हाय फंक्शनिंग एन्झायटी समजून घेतली आणि शेवटी चालणं, झोप आणि स्वतःच्याच विचारांची उलट तपासणी करून हे चक्र कसं तोडायचं हे शिकलो. अतिशय सुंदर सारांश मांडलात तुम्ही. हे सगळे बदल एका रात्रीत घडणार नाहीत, पण ही लहान पावलं आपल्याला मानसिक शांतीकडे नक्कीच घेऊन जातील. आणि याच प्रवासातील पुढचा टप्पा आपण माइल्स निस्का यांच्या पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत. अच्छा, पुढच्या भागात काय आहे? पुढच्या भागात आपण माइंडफुलनेसच्या मूलभूत तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत. माइंडफुलनेस हे केवळ ध्यान नाही, तर या अतिविचारांवर एक अत्यंत प्रभावी प्रतिजैविक म्हणून कसं काम करतं हे आपण उलगडून पाहू. क्या बात आहे. त्यापुढील चर्चेची तर मी आत्तापासूनच आतुरतेने वाट पाहत आहे. पण आजची ही सखोल चर्चा थांबवताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार मला सर्वांसमोर मांडायचा आहे. आज आपण सतत पाहिलं की सर्वात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करून आपला मेंदू स्वतःला आजारी पाडू शकतो. आपली कल्पनाशक्ती भीती निर्माण करण्यात किती वाकबगार आहे हे आपण पाहिलं. होय, नक्कीच. पण जाता जाता जरा या गोष्टीवर विचार करा. जर आपल्या मेंदूची हीच कल्पनाशक्ती इतकी शक्तिशाली आहे की ती एका काल्पनिक भीतीने शरीरात बदल घडवू शकते, तर मग आपण ती ऊर्जा सर्वात उत्तम काय घडू शकेल हे पाहण्यासाठी का नाही वळवू शकत? खूपच छान विचार आहे हा. हो ना. जर आपण नकारात्मकतेच्या खड्ड्यात जाण्याऐवजी जर सगळं काही माझ्या मनासारखं आणि उत्तम घडलं तर काय होईल या सकारात्मकतेचं चित्र रंगवण्याची सवय लावली, तर आपलं आयुष्य आणि मानसिक आरोग्य किती आश्चर्यकारकरित्या बदलू शकेल. या एका प्रश्नावर नक्की शांतपणे विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशा सखोल चर्चेत. तोपर्यंत वर्तमानात जगा आणि स्वतःच्या विचारांचे उत्तम वकील बना.